नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती बद्दल जीके चे 20 प्रश्न जे की तुम्हाला लिपिक व शिपाई हमालसाठी उपयुक्त ठरतील। तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आणि तुमचा स्कोर किती आला ते नक्कीच कळवायचा आहे। पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पाहूया पहिला प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी राजस्थान। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तुमचे योग्य उत्तर आहे डी राजस्थान। पुढील प्रश्न आहे, समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय? ए सूर्याजी नारायण ठोसर, बी नारायण सूर्याजी ठोसर, सी रामकृष्ण सूर्याजी मोरे, डी नारायण सूर्याजी मोरे। तुमचे योग्य उत्तर आहे बी नारायण सूर्याजी ठोसर। पुढील प्रश्न आहे, बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते? ए भगवती समिती, बी आबिद हुसेन समिती, सी नरसिंहम समिती, डी रामस्वामी मुदलियार समिती। तुमचे योग्य उत्तर आहे ए भगवती समिती। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे? ए कर्नाटक, बी देहरादून, सी कोलकाता, डी नागपूर। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। उत्तर आहे सी कोलकाता। पुढील प्रश्न आहे, धुआधार धबधबा भारतामध्ये कुठे आहे? ए भोपाळ, बी गोवा, सी जबलपूर, डी मुन्नार। तुमचे योग्य उत्तर आहे सी जबलपूर। पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते? ए ग्राम शिक्षण समिती, बी ग्राम रक्षा दल, सी ग्राम सभा, डी सरपंच समिती। उत्तर आहे सी ग्राम सभा। पुढील प्रश्न आहे, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? ए अमेरिकन क्रांती, बी फ्रेंच क्रांती, सी रशियन क्रांती, डी औद्योगिक क्रांती। योग्य उत्तर आहे सी रशियन क्रांती। पुढील प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? ए 1928, बी 1946, सी 1939, डी 1942। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा। योग्य उत्तर आहे सी 1939। पुढील प्रश्न आहे, 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्षपद डॅश डॅश यांनी भूषवले? ए लोकमान्य टिळक, बी गो आगरकर, सी राजश्री शाहू महाराज, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुमचे योग्य उत्तर आहे सी राजश्री शाहू महाराज। पुढील प्रश्न आहे, सायमन कमिशन समोर रिकामी जागा यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता? ए महात्मा गांधी, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी पंडित नेहरू, डी सुभाषचंद्र बोस। तुमचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढील प्रश्न आहे, भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे, त्या योजनेला काय नाव आहे? ए राणी बिटिया, बी धनलक्ष्मी, सी राजलक्ष्मी, डी यापैकी नाही। तुमचे योग्य उत्तर आहे बी धनलक्ष्मी। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यात वाद झाला तर संदर्भातील खटले रिकामी जागा समोर चालवले जातात? ए सर्वोच्च न्यायालय, बी तटस्थ लवाद, सी लोकायुक्त, डी उच्च दिल्ली न्यायालय। योग्य उत्तर आहे ए सर्वोच्च न्यायालय। पुढील प्रश्न आहे, मार्च 1929 मध्ये डॅश डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली? ए अमृता डांगे, बी शौकत उस्मानी, सी मुझफ्फर अहमद, डी मदन मोहन मालवीय। तुमचे योग्य उत्तर आहे डी मदन मोहन मालवीय। पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? ए नारायणगाव पुणे, बी चांदणी चौक दिल्ली, सी कोची, डी कोलकाता। तुमचे योग्य उत्तर आहे ए नारायणगाव पुणे। पुढील प्रश्न आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी कर्नाटक, सी तेलंगणा, डी आंध्र प्रदेश। व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला मंडळी ते नक्कीच सांगा। योग्य उत्तर आहे सी तेलंगणा।
पुढील प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत क्षेत्रात रिकामी जागा ही आदिवासी जमात आढळत नाही. ए वारली, बी ठाकर, सी गोंड, डी कोळी. तुमचे योग्य उत्तर आहे सी गोंड. पुढील प्रश्न आहे, सेन काकू बेटा संदर्भात कोणत्या दोन देशात वाद सुरू आहे. ए चीन आणि जपान, बी जपान आणि अमेरिका, सी चीन आणि दक्षिण कोरिया, डी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. तुमचे योग्य उत्तर आहे ए चीन आणि जपान. पुढील प्रश्न आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. ए दुधात मीठ घोलणे, बी दूध नाचवणे, सी एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, डी दूध व पाणी वेगळे करणे. तुमचे योग्य उत्तर आहे सी एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. पुढील प्रश्न आहे, कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणाच्या उत्पादनाचे स्रोत आहे. ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी महानगरपालिका, डी जिल्हा परिषद. योग्य उत्तर आहे बी केंद्र सरकार. पुढील प्रश्न आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे. ए कोसी, बी यमुना, सी गोदावरी, डी गंडक. योग्य उत्तर आहे बी यमुना. पुढील प्रश्न आहे, इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली. ए पुणे, बी मुंबई, सी कोलकाता, डी नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओचे आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.